यवतमाळ जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांच्या पीक विम्याचा प्रश्न आता थेट मंत्रालयात धडकला आहे. उमरखेड महागावचे आमदार किसनराव वानखेडे यांनी प्रशासनाच्या कथित चुकीच्या अहवालांवर संताप व्यक्त करत अधिकाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी केली आहे. या आक्रमक भूमिकेनंतर कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना 10 दिवसात सुधारित अहवाल केंद्र सरकारकडे पाठवण्याचे आदेश दिले आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील विशेषतः उमरखेड आणि महागाव तालुक्यातील अनेक शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहिल्याचा मुद्दा आज मंत्रालयात गाजला आहे. आमदार किसनराव वानखेडे आणि भाजपा नेते नितीन भुतडा यांच्या पुढाकाराने उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत आमदार वानखेडे यांनी प्रशासनाच्या कामकाजावर तीव्र नाराजी व्यक्त करत चुकीचे आणि दिशाभूल करणारे अहवाल तयार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. निसर्गाच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत त्यांनी दोषींना निलंबित करण्याची मागणी लावून धरली आहे. यानंतर कृषी मंत्री दत्तामामा धरणे यांनी यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांना 10 दिवसांच्या आत उंबरठा उत्पन्नाचा सुधारित अहवाल केंद्र सरकारकडे पाठवण्याचे स्पष्ट निर्देश दिलेत. तुमच्याच रिपोर्ट प्रमाणे 2 येत नाहीत ही बाब वेगळी, पण आमचे 7 मतदार मंडळ येतात, त्यांना सुद्धा न्याय मिळायची गरज होती, ते सुद्धा तुम्ही घेतलं नाही. आज आम्हाला सामान्य लोकांकडे जात असताना, लग्नाचं काम असो, सुखादुखाचं काम असो, त्या ठिकाणी जात असताना सामान्य माणूस आम्हाला तिथं धारेवर धरतोय. ही आपली चूक असताना आम्हाला ह्या ठिकाणी लोकांच्या सुखात आणि दुःखात जाता येत नाही. साधारण कोणतीही जरी पोस्ट टाकली तर त्यासाठी पीक विमा हे जबाबदार धरतात. आपण हे सर्व चुकीचं केल्यामुळे उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघाला पीक विमा मिळाला नाही. त्याला त्या ठिकाणी पीक विमा मिळाला, एका शेतकऱ्याला या ठिकाणी मिळत आहे. म्हणजे तुम्ही कशी प्रत्यक्षात तर बघा ना, तुम्ही सर्वजण एकत्र अधिकारी या, त्याच्यावर निर्णय ताबडतोब घ्या ना. त्याच्यावर कशाला ढकलता? मामा सकारात्मक आहे. म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये मामाचं काम चांगलं आहे, आदर्श या ठिकाणी नाव घेत आहेत, आणि त्यांना आणि आम्हाला तुम्ही बदनाम करण्याचं काम करते हा तुम्ही या ठिकाणी. पीक विम्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आता प्रशासन 10 दिवसात सुधारित अहवाल पाठवते का आणि शेतकऱ्यांना न्याय मिळतो का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.